आज आपण पाहणार आहोत पाळी लवकर येण्यासाठी गोळी, अशी गोळी ज्यामुळे तुम्हाला पाळी येण्यासाठी मदत होईल। तर त्याआधी आपण जाणून घेऊया तुमच्या मासिक पाळीचा काळ। तुमच्या मासिक पाळीचा काळ हा साधारणतः 28 ते 35 दिवसाचा असतो। या दरम्यान जर तुम्हाला पाळी आली तर तो नॉर्मल मासिक पाळीचा काळ म्हणून समजला जातो। पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाळी येण्यासाठी उशीर झाला तर मी तुम्हाला अशी एक गोळी सांगणार आहे ज्यामुळे नक्कीच तुम्हाला पाळी येण्यासाठी मदत होईल। तर जाणून घेऊया त्या गोळीबद्दल। सुरुवातीला आपण जाणून घेऊया त्या गोळीचे नाव। त्या गोळीचे नाव आहे डेव्हरी 10 mg। तर आता आपण जाणून घेऊया त्या गोळीचे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स। त्या गोळीमध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतो तो म्हणजे मेट्रॉक्सीप्रोजेस्टेरॉन एसिटेट 10 mg। या गोळीची किंमत आहे 58 रुपये। हा 10 गोळ्यांचं पाकिट असतं। तर जर ही गोळी तुम्हाला मिळाली नाही तर या गोळीची सबस्टिट्यूट म्हणून आणखी एक गोळी आहे, ती म्हणजे मेप्रेट 10 mg। त्या गोळीची किंमत 50 रुपये आहे। ही गोळी शेड्यूल H ड्रग्सच्या अंडर येते, त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही गोळी देत नाही। तसेच या गोळीमध्ये फिमेल हार्मोन प्रोजेस्टेरॉन हा असतो। प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन पाळी येण्यासाठी तसेच गरोदरपणासाठी महत्त्वाचा हार्मोन मानला जातो, त्यामुळेच या गोळीमध्ये या हार्मोनचा कंटेंट आहे। तसेच ही एक हार्मोनल टॅबलेट आहे। या गोळीचा उपयोग आपण जाणून घेऊया। या गोळीचा उपयोग जर एखाद्या स्त्रीला पाळी येत नसेल, 30 किंवा 35 दिवस उलटून गेले आहेत तरीही एखाद्या स्त्रीला पाळी येत नसेल तर पाळी आणण्यासाठी या गोळीचा उपयोग केला जातो। या गोळीचा एज रिस्ट्रिक्शन सुद्धा आहे, म्हणजे किती वयापर्यंतही आपण गोळी घेऊ शकतो किंवा किती वयाच्या वरती स्त्रियांसाठी ही गोळी लागू पडते हे आपण जाणून घेऊया। ही गोळी 16 वर्षाच्या वरील स्त्रियांसाठी लागू पडते। तसेच ज्या स्त्रीला फॅमिली हिस्ट्री आहे किंवा काही एखादं आधी ऑपरेट झालं आहे युटेरसचं, ज्या स्त्रीला बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइडचा त्रास आहे किंवा इतर काही इश्यू आहेत, त्यांनी ही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेऊ नये। तर या गोळीचे साईड इफेक्ट सुद्धा आहेत, तर ते साईड इफेक्ट आपण जाणून घेऊया। जर या गोळीचा आपण तर शॉर्ट टर्म साईड इफेक्ट दिसतात, ते म्हणजे नॉशिया, वॉमिटिंग, ॲब्डॉमिनल पेन। तर त्यामुळे तर हे जे साईड इफेक्ट दिसतात ते सबसाइड होऊन जातात, यावर काही वेगळ्या ट्रीटमेंटची गरज नसते। त्यामुळे ही गोळी तसं बघितलं तर सेफ आहे। पण जर या गोळीचा लॉंग टर्म यूज केला, म्हणजे प्रत्येक महिन्याला जर तुम्ही पाळी येण्यासाठी या गोळीचा वापर केला तर तिचे लॉंग टर्म साईड इफेक्ट सुद्धा दिसून येतात, जे म्हणजे वेट गेन, PCOD, कॉन्स्टिपेशन म्हणजे मल निस्सरित करताना त्रास होणे, तसेच हेवी ब्लिडिंग म्हणजे अंगावरून अधिक प्रमाणात जाणे, अधिक प्रमाणात वजन वाढणे किंवा अंगावरून खूप कमी प्रमाणात जाणे, हे लॉंग टर्म साईड इफेक्ट आहेत या गोळीचे। हे कधी होतात? जेव्हा तुम्ही गोळी वारंवार वापरता। तर ही गोळी किती काळ घ्यावी व किती प्रमाणात घ्यावी हे आपण जाणून घेऊया। जर तुमची पाळी 35 दिवस झाले, 40 दिवस झाले, 50 दिवस झाले तरी येत नाहीये, अशा वेळी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या शरीरामधील रक्ताचे प्रमाण बघायचे। जर तुमच्या रक्ताचे प्रमाण व्यवस्थित असेल आणि तरीही तुम्हाला जर पाळी येत नसेल, अशा वेळी ही गोळी तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेवणाच्या नंतर घ्यायची आहे। जेव्हा ही गोळी तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवणाच्या नंतर घ्याल तेव्हा ही त्याच टायमाला घ्यायची आहे ज्या टायमाला तुम्ही आदल्या दिवशी घेतली होती। तर ही गोळी साधारणतः तुम्हाला 5 दिवस घ्यायची आहे, सकाळ संध्याकाळ जेवणाच्या नंतर। त्यानंतर तुम्हाला ही गोळी बंद करून टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये पाळी येऊन जाईल। तर हे या गोळीचं उपयोग करण्याची पद्धत आहे। त्यानंतर आपण जाणून घेऊया की ही गोळी कोणी घेऊ नये। जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग मदर आहात, म्हणजे स्तनपान करणारा माता आहात, तसेच तुम्ही बेबीसाठी प्लॅनिंग करत आहात, म्हणजे गरोदर राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, जर तुम्ही गरोदर माता आहात, जर तुम्ही बीपी पेशंट आहात, जर तुम्हाला वारंवार इपिलेप्टिक शॉक येत असतील किंवा जर तुम्ही अँटीफंगल एखादी त्वचेवर किंवा एखादी तुमची अँटीफंगल ट्रीटमेंट चालू आहे केसांवर, किंवा जर तुम्हाला थायरॉइडचा त्रास असेल, तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर असेल, तुमच्या गर्भाशयामध्ये फायब्रॉइड असेल, अशा वेळेस ही गोळी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका। अशा प्रकारे जर तुम्ही गोळी घेतली तर नक्कीच तुम्हाला पाळी येण्यासाठी मदत होईल। तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा। धन्यवाद।